लपंडाव. प्रेक्षकांनो, मालिका कसल्या टर्निंग पॉइंटवरती आलेली आहे. आता कान्हाने ठरवले काहीही झालं तरी सखीला तिचा अधिकार मिळवून द्यायचा म्हणजे द्यायचा, आणि त्यासाठी काहीही करायला लागलं तरी सुद्धा बेहत्तर. आणि त्यासाठी कान्हाने मात्र आता जे काही इकडे कारस्थान रचण्याचा प्रयत्न केलाय तो म्हणजे स्वतः आता मनस्विनीने त्याच लोकांच्या समोर आता तिचं कारस्थान फोडण्याचा डाव इकडे कान्हाने रचलेला आहे. आता कान्हाने हा डाव रचत सखीची तिची आता ऑफिसमधली पोझिशन, सखीचं ऑफिसमधलं स्थान तिला आता परत मिळवून दिलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे अशा पद्धतीने मुळातच मनस्विनीला सखीच्या पायाशी यावं लागलेलं आहे. मनस्विनी सखीच्या पायाशी येत आता मात्र एका गोष्टीसाठी भीक मागायला त्यांनी आता तिला मजबूर केलेलं आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवून. इकडे आपण पाहिलं की सखीला कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता जॉब मिळू नये यासाठी इकडे आता मनस्विनीने घाणेरडा डाव खेळला. मनस्विनीने डाव खेळला असा की त्यांनी आता सांगितलं काहीही झालं तरी आता सखीला या ऑफिसमध्ये जॉब करायचा नाहीये. ती आता आपलं ऑफिस बुडवून त्या कान्हाची मदत करत आहे, म्हणून तुम्ही कुणीच तिला आता मदत करू नका असं म्हटल्यामुळे सखीला कुठेच जॉब मिळत नाहीये. पण सखीला या सगळ्यामध्ये आता मदतीला आलेला आहे तो म्हणजे स्वतः इकडे आपला कान्हा. आणि कान्हा आता सखीला मदत करणार आहे. कान्हा या सगळ्यामध्ये सखीची मदत करण्यासाठी पुढे येतो. इकडे तोपर्यंत सरकार आता आलेली आहे आणि सरकार या सगळ्यामध्ये आता सांगत आहे की सखीला नोकरी मिळणार की नाही मिळणार. मिळणार म्हटलं तरी आता ती काकांना मारतीये, नाही मिळणार तरी सुद्धा ती काकांना मारतीये. आणि त्यानंतर मग आता गौतम काका येतात आणि गौतम काका सांगतात सखीला नोकरी मिळणारच. आणि तू कितीही सरकार उलट सुलट काहीही केलंस ना तरी सखीचं नशीब आता बलवत्तर आहे आणि सखीला या सगळ्यामध्ये नोकरी मिळणार. पण इकडे तिने ज्या पद्धतीने आता मात्र सगळ्या इन्व्हेस्टरना सांगितलेलं आहे की सखी अशी आहे, सखी तशी आहे, सखीला कुणीही जॉब देऊ नका, आणि त्यामुळे प्रत्येक इन्व्हेस्टर मात्र आता सखीच्या विरोधात जात आहेत आणि सखीला जॉब देण्यासाठी नकार मात्र सगळेच जण देत आहेत. आणि त्याच वेळेला मात्र आता सखी सांगते काका पण आपली कंपनी म्हणजे आपल्या कंपनीच्या सोबत आता तुम्ही आधीपासून तर आता टायअप आहात ना, मग असं काय झालंय की ज्याच्यामुळे आज तुम्ही मला आता जॉब देत नाहीयेत. आणि त्यावरती ते सांगायला लागतात काय टायअप, तुला आता तुझ्या आई वडिलांनी कष्टाने केलेली कंपनी ही आता नको आहे आणि तुला आता त्या कान्हाला मोठं करायचंय का, म्हणजेच तो कबीर किर्लोस्कर. अगं तुला माहिती आहे का त्यांनी आपल्या कंपनीचे कितीतरी शेअर होल्डर म्हणजे पळवलेले आहेत आणि असं असताना तू आता त्याची मदत करतेस. यावरती ती म्हणते नाही, तुम्हाला कुणी सांगितलं हे सगळं, मुळातच मी आता त्याच्यापासून घटस्फोट घेण्याची प्रयत्न करते. यावरती ते सांगायला लागतात कसं काय, आम्हाला तर आता सांगण्यात आलं होतं की हे सगळं तू आता कानासाठी करतेस आणि म्हणूनच तुला आम्ही नोकरी देत नाही. सखीला सगळं सत्य समजलेलं आहे आणि त्या इकडे आता सखी जानूला सांगत आहे की मुळातच सरकारने खूप मोठा गेम खेळलेला आहे. सरकारने आता इकडे मला कोणीही नोकरी देऊ नये या कारणासाठी हा सगळा प्रयत्न केलाय, पण सरकारचा हा प्रयत्न मी हाणून पाडणार आहे. आणि त्यावरती कान्हा आता सांगायला लागतो कसा हाणून पाडणार प्रयत्न, सरकारचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तुला कुणीतरी जॉब तर द्यायला पाहिजे ना, आणि कुणीही जर का आता जॉब देत नसेल तर आता तू हा प्रयत्न कसा हाणून पाडणार आहेस. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते मी बघेन काय करायचं ते. कान्हा म्हणतो माझ्याकडे एक ऑप्शन आहे, जर का आता तू माझी मदत घेऊ इच्छित असलीस ना तर चांगले वकील करून आपण आता ती प्रॉपर्टी, कारण मुळातच आता इकडे तू सही केलेली होतीस तरी सुद्धा तू जरी सही केली असलीस तरी सुद्धा आपली प्रॉपर्टी पुन्हा आता आपल्याकडे घेण्याची तू आता नक्कीच ताकद ठेवू शकतेस. आणि त्यासाठी मला असं वाटतंय की तू आता एकदा इकडे म्हणजे मदत घेऊन बघ ना वकिलांची. जर का वकिलांची मदत एकदा घेऊन बघितलीस तरच मला असं वाटते की तुझं आता सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. बघ म्हणजे मी मदत करू शकतो. असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानू सांगायला लागते सखी एकदा ट्राय कर ना, म्हणजे आता जर का ही प्रॉपर्टी तुझ्याकडे येणार असेल ना तर आता त्यासाठी मला असं वाटतंय की तू काहीही करून हे सगळं करायलाच पाहिजेस. आणि त्यावरती सखी म्हणते अजिबात नाही, या माणसाची मदत घेऊन मला खरंच काही करायचं नाहीये. आणि असं म्हटल्यावरती कान्हा आता सांगायला लागतो ठीक आहे, तुला माझी मदत घ्यायची नसेल ना तर आता मी एक गोष्ट तुला सांगू का, तुला माझी मदत घ्यायची नाहीये पण ही प्रॉपर्टी हातातून गेली तर. आणि त्यावरती सखी आता सांगायला लागते नाही, मी ही प्रॉपर्टी अजिबात हातामधून घालवू देणार नाहीये.
कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रॉपर्टी माझीच आहे आणि आता ती माझीच राहणार आहे. कान्हा सांगतो कसं काय, सरकार उद्या जर का आता प्रॉपर्टी विकले सरकारनी तर तर आता तू काय करशील. आणि त्यावरती ती सांगायला लागते नाही मला ही प्रॉपर्टी हवे. मग कान्हा सांगतो मी सांगतो ते कर. असं म्हटल्यावरती सखी सांगते ठीक आहे मी आता माझ्या आई वडिलांनी कमवलेल्या प्रॉपर्टीसाठी तुझं आता नक्कीच ऐकेन. असं म्हणत कान्हाने तिला आता वकिलांची भेट घेण्यासाठी सांगितलंय. मग कान्हा, सखी आणि आता जानू हे तिघजण वकिलांची भेट घेण्यासाठी मात्र आता गेलेले आहेत. ज्या वेळेला तिघजण वकिलांची भेट घेतात त्यावेळेला वकिलांनी जे काही महाभयंकर सत्य सांगितलंय किंवा जो काही प्रेक्षकांनो उपाय सांगितलाय आणि तो ऐकून सखीला मात्र आता खूपच मोठा धक्का बसलाय. सखीला कळतच नाहीये पण हे करून होईल का, आपण आता जो विचार करतोय तो होईल का. यावरती कान्हा म्हणतो का नाही होणार, ही आता प्रॉपर्टी तुझी आहे आणि तुझी प्रॉपर्टी तुला आता मिळायलाच पाहिजे. असं म्हणत कान्हाने मात्र आता सखीला जो उपाय सांगितलाय तो उपाय सखीला काहीच कळत नाहीये किती बरोबर किती चूक, पण आता ती हा उपाय करायला तयार झाले. बरं तोपर्यंत इकडे आता इन्व्हेस्टर विचारायला लागलेत, ते म्हणजे स्वतः आता तेजस्विनीला की तुम्ही तर आम्हाला म्हटला होतात की आता इकडे सखी आता तिच्या नवऱ्यासाठी हे सगळं करते, पण सखी तर आम्हाला सांगते की ती आता नवऱ्याला घटस्फोट देणार आहे. आणि त्यावरती मग आता सांगायला लागते ती म्हणजे इकडे मनस्विनी नाही सखी खोटं बोलती आहे. तुम्हाला जर का विश्वास नसेल ना तर आत्ता सुद्धा ती त्या भिकारड्या चाळीत राहून जाते. म्हणजे मी तिला सांगितलं होतं की तू तिकडे जाऊ नकोस, तिकडे राहू नकोस. काहीही झालं तरी आपल्याला या सगळ्यामध्ये आता म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यासाठी आपलं घर आपली अब्रू ही महत्वाची आहे. पण नाही ती माझं ऐकायला तयार नाहीये. तुम्हाला जर का विश्वास नसेल ना तर एकदा तुम्ही जाऊन बघा. तुम्ही एकदा जर का जाऊन पाहिलत ना तर तुम्हाला नक्की आता समजेल की ती त्या भिकारड्या चाळीत राहत आहे. असं म्हटल्यावर ती इन्व्हेस्टर सांगतात ठीक आहे मॅडम तुम्ही जे काही बोलताय ना ते आता आम्ही इकडे मान्य करतोय, पण आता आम्हाला काय वाटतं माहितीये का सखी मॅडम ना या सगळ्यामध्ये तुम्ही आता प्रॉपर्टीतून अशा पद्धतीने बेदखल करू शकत नाही. आणि त्यावरती ती म्हणते मला माहिती आहे तुम्ही जे काही बोलताय ना ते मला सगळं कळतंय, पण माझा पण नाईलाज आहे. तुम्ही माझ्या दृष्टीने विचार जर का केलात ना तर आता तुम्हाला समजेल की मी जे काही बोलतेय ते आता बरोबर आहे. असं म्हटल्यावरती ते म्हणतात ठीक आहे, पण तोपर्यंत इकडे कान्हाने अशी काहीतरी मजा आता करून चालू असताना कान्हाने मात्र आता एक वेगळाच डाव खेळलेला आहे. कान्हा या सगळ्यामध्ये आता मात्र तिकडे गेलाय आणि कान्हाने मात्र आता वकिलांना घेऊन आलेला आहे. आणि त्यानंतर मनस्विनीला एक कॉल आलेला आहे. मनस्विनीला कॉल आल्यावरती मात्र आता मनस्विनी एकदम गडबडलेली आहे. आणि त्यानंतर मनस्विनी सांगायला लागते बघितलं त्या कान्हाने मात्र आता मला नोटीस पाठवले आणि नोटीस पाठवून मला आता अडकवण्याचा प्रयत्न केलाय. आता थोड्याच वेळात त्यांचे वकील येत असतील आणि आता ही प्रॉपर्टी सखीची आहे असा ते दावा करतायत. मला काय वाटतं माहितीये का तुम्ही आता या सगळ्यामध्ये माझ्या बाजूंनी बोला आणि आता एक इन्व्हेस्टर म्हणून तुमचा आता जो काही लुकआउट आहे तो महत्वाचा असणार आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता कान्हा तिकडे सखीला घेऊन आलेला आहे. कान्हा सखीला घेऊन आल्यावरती तो सांगायला लागतो सखी मॅडम बोला, जे काही आता इकडे खरं आहे ते सगळं तुम्ही आता सांगून टाका आणि तुम्ही बोला. आणि त्यावरती सखी सांगते बरोबर आहे, मी ही प्रॉपर्टी माझ्या स्वतःच्या आईच्या नावावरती जरी केली असली तरी सुद्धा आता इकडे आईच्या नावावरून मला ही प्रॉपर्टी. आणि त्यानंतर ती सांगायला लागते की बघितलं हे सगळं काय चाललंय. पण ती वकील आता येत आहेत आणि वकील सांगतायत मुळातच सखी मॅडमनी ही प्रॉपर्टी जरी केली असली तरी अजूनही ही प्रॉपर्टी तुमच्या नावावरती झालेली नाहीये. कारण आता ते फक्त पेपर होते. रजिस्ट्रार ऑफिसला जाऊन आता रजिस्ट्रेशन करणं हा सगळा प्रकार कुठे केलाय तुम्ही. प्रॉपर्टी नावावरती करणं म्हणजे घरच्या घरी सगळ्या प्रकार करणं हे नसतं ना. रजिस्टर ऑफिसला तुमची नोंद झालेलीच नाहीये आणि त्यामुळे अजूनही ही प्रॉपर्टी मात्र आता सखी मॅडमच्याच नावावरती आहे. एका झटक्यात मात्र आता इकडे गडबडलेली आहे ती म्हणजे स्वतः इकडे मनस्विनी. तिला कळायलाच मार्ग नाहीये की हे काय करून बसलो आपण. म्हणजे आपण हा सगळा जो काही प्रकार केलाय त्यामुळे आता मात्र ती पूर्णपणे गडबडले आणि सखीच्या समोर आले. सखी हे सगळं काय आहे. अगं बाळा मी तर तुझी फक्त आता परीक्षा बघत होते, असं काही करू नको. सखी म्हणते बाद झालं, मी आत्ताच्या आत्ता पेपर तयार केलेत आणि ही प्रॉपर्टी रिव्हर्स घेण्याचं ठरवलेलं आहे. असं म्हणत सखीने एका झटक्यात प्रॉपर्टी रिव्हर्स घेण्याची सगळी प्रोसिजर करत मनस्विनीला थोबाडावरती आपटत सगळी प्रॉपर्टी आपल्याला परत घेतलेली आहे. आणि एका झटक्यात मनस्विनीचं थोबाड फुटत तोंडावरती मनस्विनी चांगलीच आता आपटलेली आहे.